श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे स्वामी कृपा या चॅनलमध्ये स्वागत आहे. 15 जून रोजी आलेली अधिक मासातील सोमवती अमावस्या ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते. या दिवशी जर तुम्ही दही भाताचा हा साधा पण अत्यंत प्रभावी असा उपाय केला तर घरातील नजरदोष, कर्णीबाधा, सततचं आजारपण, नकारात्मकता आणि मानसिक अस्वस्थता कमी होण्यासाठी मदत मिळेल असे मानले जाते. अनेकांच्या मते या उपायामुळे घरातील वातावरण प्रसन्न वाटू लागतं, विनाकारण होणारे वाद कमी होतात आणि मनाला शांततेची अनुभूती मिळते. विशेष म्हणजे हा उपाय कोणालाही सहजपणे करता येतो, पण तो योग्य पद्धतीने आणि योग्य दिवशी करणं महत्त्वाचं असतं. यावेळी सोमवती अमावस्या ही आलेली आहे आणि ही साधी अमावस्या नाही, कारण ती अधिक मासात आली आहे आणि त्याचबरोबर सोमवारच्या दिवशी आली आहे. आणि आपल्या धर्मशास्त्रामध्ये अधिक मासाला अत्यंत पुण्यदायी काळ मानले जाते. या महिन्यात केलेली पूजा, जप, दान आणि सात्विक उपाय यांना विशेष महत्त्व दिलं गेलं आहे. सोमवार हा भगवान शंकराचा दिवस मानला जातो आणि जेव्हा अमावस्या सोमवारच्या दिवशी येते तेव्हा त्याला सोमवती अमावस्या असे म्हणतात. हा योग वर्षातून नेहमीच येत नाही, त्यामुळे या दिवशी केलेल्या सात्विक कृतींना विशेष महत्त्व प्राप्त होतं असं मानलं जातं. अनेक लोकांच्या आयुष्यात काही ना काही अडचणी सतत चालू असतात. काहींच्या घरात वारंवार आजारपण येतं, काही ठिकाणी घरातील सदस्यांमध्ये सतत मतभेद होतात, तर काही जण सांगतात की पैसा येतो पण टिकत नाही, काहींच्या मुलांचं अभ्यासात लक्ष लागत नाही, काहींना नोकरीमध्ये अडथळे येतात, तर काहींच्या व्यवसायात वारंवार नुकसान होतं. अशा परिस्थितीत माणूस खूप प्रयत्न करतो, मेहनत करतो, देवाची पूजा पण करतो, तरीही मनात कुठेतरी अस्वस्थता असते. नेमकं काय चुकतं हे समजत नाही. आणि अनेकदा काय होतं, घरातील मोठी माणसं सांगतात का घरातील वातावरण सात्विक ठेवावं, देवाचं नामस्मरण करावं आणि काही पारंपरिक उपाय श्रद्धेने करावेत. म्हणून अधिक मासातील सोमवती अमावस्येला दही भाताचा हा उपाय अनेक घरांमध्ये केला जातो. तर हा उपाय कोणाचं वाईट करण्यासाठी नसतो, तर हा उपाय फक्त आपल्या घरातील वातावरण सकारात्मकता वाढावी वातावरणामध्ये आणि नकारात्मकता कमी व्हावी आणि घरातील सदस्यांना मानसिक आधार मिळावा यासाठी केला जातो. आणि बघा, हा उपाय करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्रद्धा. कारण मनात विश्वास असणं आवश्यक असतं, कारण श्रद्धा असेल तर मन शांत राहतं आणि मन शांत असेल तर घरातील वातावरणावरही त्याचा चांगला परिणाम होतो. आणि काही लोकांना असं वाटतं की अमावस्या म्हणजे फक्त भीतीचं प्रतीक आहे, पण खरं पाहिलं तर प्रत्येक अमावस्येचं स्वरूप सारखं नसतं. काही अमावस्या या आत्मचिंतनासाठी, प्रार्थनेसाठी आणि घरातील नकारात्मक भावना दूर करण्यासाठी विशेष मानल्या जातात आणि सोमवती अमावस्या ही त्यापैकीच एक मानली जाते. आणि हा उपाय करण्यासाठी कोणत्याही आपल्याला महागड्या वस्तूंची गरज नाही लागणार आहे. बहुतेक साहित्य हे प्रत्येक घरामध्ये सहज उपलब्ध होतं आणि तुम्हाला हा फक्त थोडासा साधा भात लागणार आहे. भात हा शक्यतो ताजा शिजवायचा आहे. त्या भातामध्ये मीठ, तिखट, तेल किंवा कोणताही पदार्थ मिसळायचा नाही. अगदी आळणी भात करायचा आहे आपल्याला. आणि त्यासाठी परत लागणार आहे आपल्याला दही. ताजं दही असावं, कारण भारतीय परंपरेमध्ये दही हे शुद्धता आणि शांततेचं प्रतीक मानलं गेलं आहे. म्हणून अनेक धार्मिक कार्यांमध्ये दह्याचा वापर केला जातो. आणि उपायासाठी एक स्वच्छ पत्रावळ, द्रोण किंवा स्वच्छ पुठ्ठा देखील असेल किंवा केळ्याचं पान असलं तरी चालेल. हा उपाय करण्याच्या दिवशी घर शक्यतो स्वच्छ ठेवावं. सकाळी लवकर उठून घरातील देवघर स्वच्छ करावं. स्वामींच्या आणि भगवान शंकरांच्या समोर दिवा लावावा. थोडं नामस्मरण करावं. कारण की कोणताही धार्मिक उपाय हा फक्त वस्तूंवर अवलंबून नसतो. घरातील वातावरण आणि मनातील भावना यांनाही खूप महत्त्व असतं. हा उपाय सोमवती अमावस्येच्या दिवशी संध्याकाळच्या वेळेत करायचा आहे, सूर्यास्तानंतरच्या वेळेत करायचा आहे. आणि सूर्यास्तानंतरची वेळ अतिशय शुभ मानली जाते. आणि संध्याकाळी वातावरण शांत झाल्यावर, घरातील काम पूर्ण झाल्यावर आणि मन स्थिर झाल्यावर हा उपाय करावा. घाईघाईत उपाय करू नये. मन शांत असू द्या. काही मिनिटे स्वामींचे नामस्मरण करा, त्यानंतर हा उपाय सुरू करा. सर्वात आधी शिजवलेला भात एका वाटीत घ्यायचा आहे, म्हणजे त्याला व्यवस्थित गोल आकार प्राप्त होईल. आणि तो गरम झालेला भात आहे ना, तो थोडासा गार होऊ द्यायचा आहे आणि त्या वाटीमध्ये भरायचा आणि ती वाटी त्या पत्रावळीवर उलटी करायची. पत्रावळी घ्या, पुठ्ठा घ्या, द्रोण घ्या आणि तो उलटा करून ठेवायचा आहे. आणि त्याच्यावर छोटंसं गोल करून त्यावर थोडंसं दही टाकायचं आहे. 1 चमचाभर दही टाका, खूपही नका टाकू, चमचाभर पुरेसं होतं.
त्यानंतरून ज्यावर तुम्ही तो दहीभात ठेवलेला आहे, पत्रावळी असो, द्रोण असो किंवा केळीचं पान असो, तर ते हातामध्ये घ्यायचं आहे. मनामध्ये ज्या देवाचं तुम्हाला नामस्मरण करायचं आहे, ओम नमः शिवाय म्हणा, श्री स्वामी समर्थ म्हणा, ओम विष्णवे म्हणा, काय जे तुम्हाला जे म्हणता येईल ना, त्या देवाची प्रार्थना करायची आहे. स्वामींची प्रार्थना करा की माझ्या घरातील सर्व प्रकारची नकारात्मकता दूर होऊ दे, घरातील प्रत्येक व्यक्तीला आरोग्य, सुख आणि शांती लाभू दे. यानंतर घरातील प्रत्येक खोलीत जायचं आहे आणि घराच्या मुख्य दरवाजापासून सुरुवात करणं अधिक योग्य आहे. मुख्य दरवाजा हा घराचा प्रवेश मार्ग असतो आणि घरात येणाऱ्या प्रत्येक व्यक्ती याच मार्गाने येते. म्हणून मुख्य दरवाजाजवळ उभं राहून दहीभात हलक्या हाताने 7 वेळा ओवाळायचं आहे, फिरवायचं आहे. जसे आपण दृष्ट काढतो त्या पद्धतीने ओवाळायचं आहे. फार जोर नाही लावायचं आहे आणि मनामध्ये कोणताही भीतीचं वातावरण, भीती नाही आणायची आहे. फक्त स्वामींचं नाव घ्यायचं आहे. यानंतर काय करायचं आहे, घरातील हॉल, स्वयंपाकघर असेल, बेडरूम असेल, इतर खोल्यांमध्ये जावं आणि प्रत्येक कोपऱ्यात हा आणि तोच दहीभात 7 वेळेस उतरायचा आहे. आणि म्हणजे प्रत्येक कोपरा असतो ना, हा घराच्या ऊर्जेशी जोडला गेला असतो म्हणून असं मानलं जातं. म्हणून संपूर्ण घरामध्ये हा म्हणजे उपाय आपल्याला करायचा आहे. आणि त्यानंतरून बाहेर यायचं आहे आणि परत घरावरून ओवाळायचा आहे 7 वेळेस. आणि हा दही भात घरामध्ये फिरून होईल. त्यानंतरून काय करायचं आहे, तो घरात कुठेही ठेवायचा नाही. त्यासाठी एक निश्चित जागा निवडायची आहे. म्हणजे असं मानलं जातं की घरातील पाण्याचा निचरा ज्या दिशेने होतो त्या भागाजवळ ठेवला जातो. म्हणजे बाथरूमच्या बाहेर, मोरीजवळ किंवा ज्या ठिकाणी घरातील वापरलेलं पाणी बाहेर जातं, बेसिनचं पाणी असो, धुण्या भांड्याचं पाणी असो, तिथं ठेवायचं आहे. वाटलंच तर तुम्हाला असं वाटलं तिथं छोटासा पाट किंवा छोटंसं स्टूल ठेवा किंवा ती जागा थोडीशी स्वच्छ ठेवा आणि त्यावर तिथं तो दहीभात ठेवायचा आहे. रात्रभर तिथंच ठेवायचा आहे. अजिबात हलवायचा नाहीये आणि तीनदा तिथं डोकून सुद्धा बघायचं नाहीये. म्हणजे घरातील अस्वस्थता, नकारात्मक भावना आणि जडपणा दूर जावा अशी आपण प्रार्थना करत आहे आणि हा भात तिथं ठेवून द्यायचा आहे. त्यानंतर सकाळी उठल्यानंतर काय व्हायचं, सर्वात अगोदर आंघोळ वगैरे करून एक तांब्या भरून घ्यायचा आहे आणि तो घराच्या बाहेर ठेवावा. आणि जो रात्री भात ठेवलेला होता तो शांतपणे उचलायचा आहे आणि तो उचलताना कोणताही गोंधळ करायचा नाही किंवा म्हणजे मोठ्याने बोलायचं नाही. फक्त मनामध्ये श्री स्वामी समर्थ कोणत्याही देवाचं नामस्मरण करा आणि हा दहीभात घराबाहेर घेऊन जायचा आहे. आणि इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, हा दहीभात कचऱ्यात टाकायचा नाही, कारण तो श्रद्धेने केलेला उपायाचा भाग असतो. तो एका झाडाखाली मोकळ्या जागेत ठेवा किंवा पक्षी किंवा प्राण्यांना खाऊ शकतील अशा ठिकाणी ठेवायचा आहे. कावळे, चिमण्या किंवा इतर पक्षी जिथे येतात अशी जागा असेल तिथं तो ठेवायचा आहे. किंवा जर तुमच्या घराजवळ एखादी नदी असेल तर त्या वाहत्या पाण्यात तुम्ही तो ठेवायचा आहे, म्हणजे वाहू द्यायचा आहे त्या. आणि तो वाहू केल्यानंतर मागं वळून बघायचं नाहीये. आणि जो पाण्याचा तांबा तुम्ही ठेवलेला आहे त्या पाण्याने हातपाय स्वच्छ धुवून मग घरात यायचं आहे. जोपर्यंत हातपाय स्वच्छ धुवून तुम्ही घरात येत नाही तोपर्यंत तुम्हाला काहीही बोलायचं नाही आणि मागे वळून सुद्धा बघायचं नाही. अगदी असा हा साधा सोपा उपाय आहे, हा तुम्हाला करायचा आहे. तर अजून एक आपण उपाय बघणार आहोत, मुलांसाठी बघणार आहोत. तर काय, लहान मुलं जर असले तर ते घरामध्ये सारखी रडत असतात, रात्री डचकून उठत असतील किंवा अचानक चिडचिड करत असेल, वारंवार आजारी पडत असेल किंवा काही मुलांचं अभ्यासामध्ये मन लागत नाही, तर ह्या मुलांसाठी आपल्याला एक दही भाताचा उतारा करायचा आहे. म्हणजे अधिक मासातील सोमवती अमावस्येच्या दिवशीच हा आपल्याला उपाय म्हणजे उतारा करायचा आहे. आणि त्यासाठी जो भात आहे ना, तो ज्या पद्धतीने अगोदर आपण जो भात शिजवला आहे तसाच भात हे करायचा आहे. आणि जेवढे आळणी भात आणि त्यावर काय करायचं आहे, दही टाकायचं आहे. नंतर तो दही भात एका वाटीत घेऊ किंवा एका द्रोणमध्ये घ्या. आणि म्हणजे द्रोणमध्ये घेतलं तर अतिउत्तम, कारण की तसंच आपल्याला ते विसर्जित करता येतं. आणि मग ज्या मुलावरून उतरायचं आहे, घरामध्ये 1, 2, 3, 4 जेवढे मुलं असतील का त्यांच्यासाठी सेपरेट पद्धतीने हे करायचं आहे. म्हणजे पहिल्या मुलासाठी एका द्रोणमध्ये घ्यायचं, दुसऱ्या मुलासाठी दुसऱ्या द्रोणमध्ये घ्यायचं, तिसरं मुलं असेल तर त्याच्यासाठी घ्यायचं. मुलं मोठे असले तरी चालेल, घरातील कर्ता पुरुष असेल त्यांच्यावरून ओवाळलं तरी चालेल, काही हरकत नाही आहे. आणि मग त्यांना शांतपणे बसवायचं आहे. आणि ज्याप्रमाणे आपण दृष्ट काढतो क्लॉकवाईज
घड्याळाच्या दिशेप्रमाणे त्यांच्यावरून 7 वेळेस उतरवायचं आहे. डोक्यापासून तर पायापर्यंत 7 वेळेस आपण जसे पारंपरिक पद्धतीने ओवाळतो तसं ओवाळायचं आहे आणि मनामध्ये स्वामींचं नामस्मरण करायचं आहे की आणि प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलाला उत्तम आरोग्य लाभू दे, त्याचं मन आनंदी राहू दे, जीवनातील सर्व अडथळे दूर होवोत आणि त्याचा अभ्यासात मन लागू दे, त्याची चिडचिड कमी होऊ दे, त्याचं रडणं जे असेल ज्यासाठी करत आहे ती प्रार्थना करायची आहे. म्हणजे माझं मूल निरोगी राहावं, चांगलं शिक्षण घ्यावं, आयुष्यात यशस्वी व्हावं, म्हणून हा उपाय करताना ह्या भावना आपल्या मनामध्ये ठेवायचा आहे. त्यानंतर काय करायचं, भात एक तर आहे ना, हा दही भात आपण जो विसर्जित करायचा आहे, एक तर वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचा, म्हणजे पाण्यातले मासे वगैरे खातील, किंवा घराबाहेर ठेवायचा आहे, जिथं पक्षी प्राणी खाऊ शकतील अशा ठिकाणी ठेवायचा आहे. आणि परंतु हा कचऱ्यामध्ये टाकून देऊ नका, कारण की हा श्रद्धेने केलेला उपाय असतो, त्याच्यामुळे कचऱ्यामध्ये हा आपल्याला टाकायचं नाही. आणि हा उपाय केल्यानंतर मुलांना मानसिक समाधान मिळतं, मुलांबद्दलची चिंता थोडी कमी झाल्यासारखं वाटतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वामींच्या चरणी मुलांचं रक्षण सोपवल्याची भावना मनात निर्माण होते. ही भावना खूप मोठा आधार देणारी असते. अशा प्रकारे आपल्याला आहे ना, सोमवती अमावस्येच्या दिवशी म्हणजे 15 जूनला हा उपाय करायचा आहे. कारण की सोमवती अमावस्या जरी सकाळी संपणार असली तरी तिचा प्रभाव हा पूर्ण दिवसभर असतो, त्याच्यामुळे तुम्ही संध्याकाळी हा उपाय सहज करू शकता. आणि सोमवती अमावस्येला हा दही भाताचा उपाय श्रद्धेने करा आणि स्वामींचे नामस्मरण करा, भगवान शंकरांना प्रार्थना करा का आणि आपल्या संपूर्ण कुटुंबासाठी सुख, शांती, आरोग्य आणि भरभराट मागा. स्वामींची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर आणि तुमच्या घरावर सदैव राहो, हीच मनापासून प्रार्थना करते. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, माहिती जास्तीत जास्त स्वामी भक्तांपर्यंत पोहोचावी आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि कमेंटमध्ये तुमचा अनुभव नक्की सांगा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.